नमस्कार मंडळी, मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. हे बघा, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशभक्तीयांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता माझ्या कुंभवडे गावात इकडे मराठी शाळा आणि आमचं कॉलेज रा बहादूर उमाकांत श्रीरंग देसाई विद्यामंदिर कुंभवडे आणि आमचं कॉलेज निघल्या कनिष्ठ महाविद्यालय कुंभवडे. आता मी तुमचा व्हिडिओ होता तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आता मी इकडे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली ही रांगोळी आता मी पूर्ण तुमका या व्हिडिओ दाखवतो. इकडे हर घर हर तिरंगा अशी तिन्ही रांगोळीमध्ये छानसं असं रेकॉर्डला नाही. हे बघा, हे विद्यार्थिनी यांनी इकडे रांगोळी काढलेली आहे. आता तुमका मी या व्हिडिओ दाखवणारच. छान अशी रांगोळी रेकॉर्डवाल्यानी आहे. बघा, आपल्या कॉलेजमध्ये येलेले आणि श्री माननीय लक्ष्मण बुवा आमचे कुंभवडे गावची शान आणि प्रकाश गुरव सर यांचं आगमन आपल्या कॉलेजमध्ये झालेला प्रमुख पाहुणे म्हणून
हे बघा सर इकडे बसले आहेत आणि आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे गुरव सर आणि श्री लक्ष्मणबुवा यांचा आगमन झालेला आहे इकडे आपल्या कॉलेजमध्ये. आता थोड्याच वेळात ध्वजारोहण हा कार्यक्रम मी दाखवणारच आहे. आज माका इकडे आपले सर इकडे कार्यक्रमाची माहिती देतात. सर जरा माहिती सांगा स्वातंत्र्य दिन त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा आपल्या शाळेतली. नमस्कार. आज आमच्या प्रयोगशाळेमध्ये 19वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मणजी गुरव उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक प्राचार्य प्रकाशजी गुरव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच आमच्या शाळा समितीचे सदस्य रवींद्रजी मयेकर उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये शासनाच्या ध्येय धोरणानुसार आज आमच्या प्रयोगशाळेमध्ये कवायतीचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर आमच्या प्रयोगशाळेमध्ये नृत्य, देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आहे. अशा विविध पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आज आमच्या प्रयोगशाळेमध्ये हा उत्साहात, आनंदात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रयोगशाळेतील माजी मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत आज आमच्या प्रयोगशाळेमध्ये सुंदर असा कार्यक्रम संपन्न होत आहे. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. आपल्या कॉलेजमध्ये आता ही पूर्वतयारी जोरात चालू झालेलीच आहे. आता इकडे मुलं सर्व लाईनीत उभी राहिलेली आहेत आणि आता तुमका मी त्यांची देशभक्तीवर सगळं गीत दाखवणार आहे. इकडे हे राष्ट्रगीतही दाखवणार आहे. हे बघा आपले मान्यवर आणि कॉलेजचे मास्तर आपले इकडे मी तुमका दाखवतोय. आपल्या गावातील ब्लॉगर, युट्यूबर ते सुभाष गुरव या ठिकाणी छायाचित्रित करत आहेत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे त्यांना सहकार्य करावयाचे आहे. धन्यवाद. सावधान, विश्राम, सावधान, सामने देख, लो मत. राष्ट्रीय सलामी देंगे, सलामी दो. इसका राष्ट्रीय शुरू कर.
झिनुरीही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब दे की जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा घरी घरी पुन्हा नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राची बरी कोरली अभिमानाची लेणी उडाली मनगटे खेळती खेळती बघेती दारिद्र्याच्या उन्हात शिजला तिराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिली देवी भक्तराशी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक साथ ध्वजगी शुरू कर राष्ट्रीय झंडे के लिए 3 कॉमेर लगाएंगे। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। परेड विश्राम। सार्वभौम भारताचा भावी नागरिक या नात्याने मी अशी प्रतिज्ञा करतो की एकात्म समर्थ व समृद्ध भारत निर्माण करण्याचा मी सतत प्रयत्न करेन। कोणत्याही धर्माचा व प्रांताचा असलो तरी मी सर्वप्रथम भारतीय आहे याची जाणीव ठेवेन। सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची आणि राष्ट्राचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या तिरंगी राष्ट्रध्वजाची मी एकनिष्ठ राहीन। जय हिंद। 15 वर्ष मंगल आणि शुभदिनी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री लक्ष्मणजी गुरव, आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक मान्य श्री प्रभाजी गुरव, शाळा समितीचे सदस्य मान्य श्री रवींद्रजी मयेकर, शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य प्राजक्ता गुरव, भक्ती गोटणकर, संजय आगरे आणि माझे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थीगण, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। हा दिवस केवळ एक सुट्टी किंवा सोहळा नाही, तर आपल्या देशाच्या बलिदान आणि शौर्याची गाथा आहे। आजपासून 78 वर्षापूर्वी या दिवशी हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला। विचार करूया की त्या काळामध्ये
कोणत्याही प्रकारचं इंटरनेट, मोबाईल किंवा कोणतीही आधुनिक सुविधा नसतानाही महात्मा गांधींनी अहिंसेचं शस्त्र हाती घेतलं आणि ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं. यामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक वीरांनी हसत हसत फाशी स्वीकारली. राणी लक्ष्मीबाई यासारखी वीरांगना झाशी देणार नाही असं टणकावून सांगून त्यांनी रणभूमी गाजवली. हे सर्व वीरपुरुष वीरांगना आपल्या सारखेच सामान्य होते, पण त्याच्यात एक गोष्ट नक्की होती, ती म्हणजे देशभक्ती. आज येथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आपल्या देशाची मशाल घेऊन पुढे जायला पाहिजे. देशभक्ती म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आपलं योगदान देणं. तुमच्यापैकी कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी शिक्षक होईल, पण आपण देशासाठी काहीतरी करून अशा पद्धतीची भावना ठेवून आपण जर कार्य केलं, देश उन्नतीवरती जायला वेळ लागणार नाही. आणि हा अभिमानाचा झेंडा आपण उंच फडकवू. आपला देश, आपल्या देशाचा अभिमान आपण उंचावर ठेवू. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाचा आदर करू, आपल्या देशाची संपत्ती सुरक्षित ठेवू आणि जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने आणि आत्मविश्वासाने नांदेल. तुम्हीच देशाचे भविष्य आहात. आपल्या देशासाठी काहीतरी मोठं करण्याची स्वप्न बघा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, असं या शुभदिनी मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. तिथील ध्वजारोहण झाल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी येणार आहोत आणि यापुढे आपला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या करत नाना प्रदेशाई या हॉलमध्ये आपण सादर करणार आहोत. बघा, ही आपली मराठी शाळा आणि इकडे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेलो आहे. बघा, या पावसामुळे जरा शूट करता येईल नाही, तरी आता हो भाग पूर्ण तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे. इकडे मंडळी जमा झालेली आहे. इकडे थांबून ती पोरा येऊन दे बा. हे बघा, हे आरोग्य केंद्राकडे जाणार तिकडे. आता तिकडे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या बघा, पोरा चालली तिकडे.
सांगते येतो ना जरा पुढे थांबव सांग. इथून मुलांना घेतलं पाहिजे चुकलं ते आपलं नाही इथून खालून घेते. श्रीमान सेठ डी बारसकर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभवडे. इकडे आता कॉलेजवरनं इकडे पोरगी आता येलेली आहेत ध्वजारोहणासाठी. हे बघा आपलं आरोग्य केंद्र कुंभवडे. आता इकडे मी तुमका झेंडावंदन व कार्यक्रम पूर्ण दाखवतो येते इकडे. बघा आरोग्य केंद्राचे कर्मचारी इकडे मी तुमका दाखवणारच आहे. आणि हे बघा कशी इकडे ध्वजारोहणासाठी रांगोळी वगैरे मस्तपैकी काढलेली आहे. मी आता थोड्याच वेळात इकडे सुरुवात होणार. हे बघा आमचे वैद्यकीय अधिकारी आमचे डॉक्टर श्री चौरे साहेब. सर्व कर्मचारी इकडे मी तुमका दाखवणार आहेत आपल्या हॉस्पिटल आरोग्य केंद्राचे हॉस्पिटलचे. पावसामुळे जरा गडबड आहो. पाऊस जरा पडता ना. हा करतो. बघा आमच्या कॉलेजचे कुंभार सर आणि कांबळे सर आणि आमचे अनिकेत मोंडे आणि आमचे पोस्टमन दीपक जाधव म्हणून हे राणे सर. इकडे बघा आपले आरोग्य केंद्र कुंभवडे गावचं. आपले कर्मचारी आरोग्य केंद्राचे इकडे पूर्ण मंडळी इकडे आणि कॉलेजचे मास्तरी. बघा आमचे गुरव सर गणेश सर सगळे मास्तर उभे आहेत तिकडे. पेट सावधान, पेट विश्राम, पेट सावधान, सामने देख खिलो मत.
साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रीय गीत शुरू कर। एक साथ ध्वजगीत शुरू कर। हे बघा आपल्या आरोग्य केंद्राचे कर्मचारी आमचे डॉक्टर चौरे साहेब आणि त्यांचे सहकारी. सर तुमचं नाव कसं हो? माझं नाव प्रदीप लांगी, आरोग्य साहेब. आणि आज स्वातंत्र्य दिन त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. आपल्या कॉलेजवरनं मुलं आलेली आहेत आणि स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला जातो हे जरा माहिती सांगा. आणि किती सालापासून झाला आहे तोही सांगा. आपला भारत देश 1947 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून आज आता 79वा स्वातंत्र्य दिन आपण इथे साजरा करत आहोत. आता हे PSCत आल्यापासून आपण बघतो सगळ्या PSCचा स्टाफ प्लस आपल्या कुंभोडे हायस्कूलची मुलं, कॉलेजची मुलं ही सगळी येऊन इथं जेव्हा येतात त्या जेवणानंतरच आपण इथं झेंडावंदन करतो. अशा पद्धतीने आपल्या इथं PSCतला स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतो. सगळ्यांना जिलेबी वाटणं, चॉकलेट देणं हे आमचं दरवेळेसच आमचं काम आहे. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.
झेंड्या बरी समोर इकडे हे केलं घेते तोंडात मारून